नमस्कार, मी नामदेव कांबळे. यावेळेस मी प्रभाग क्रमांक 166 या विभागामध्ये आहे. बैल बाजार या ठिकाणी आहे. या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी सर्वच पक्षाकडून रॅली, पदयात्रा असे निघत आहे. त्याबरोबरच एक प्रामाणिक असा एक अपक्ष उमेदवार यांनी नॉमिनेशन 166 मधून केलेलं आहे. नाव आहे मोहन आंबेकर. माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत. मोहन आंबेकर साहेब, तुमचं JMA न्यूज मध्ये स्वागत आहे. बोला. धन्यवाद. साहेब, प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत. प्रभागा स्लम विभाग आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. प्रभागामध्ये पाणी, स्वच्छ पाणी, ड्रेनेज, मान्सूनची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, स्लम विभाग आहे असल्यामुळे पुनर्वसनाचा मुद्दा आहे. या संदर्भात तुम्ही कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे, काय सांगाल? वॉर्ड 166 हा झोपडपट्टी बहुल वॉर्ड आहे. वॉर्डमध्ये अनेक समस्या आहेत. पाण्याची समस्या तर आहेच, कारण वाडियेश्वर सारख्या कॉलनीमध्ये G+2 बिल्डिंग आहेत. सेकंड फ्लोअरला पाणी येत नाहीये. 70 वर्ष जुन्या इमारती आहेत. तिथल्या लोकांना मोटर लावायला लागतात, त्याच्यावरनं मग त्याच्यामध्ये वाद होतात. अनेक भागांमध्ये तिथून पुढे आपण जर गेलो संभाजी चौकामध्ये वगैरे, तो एक टेकडीवरचा भाग आहे, गपूरखान इस्टेटच्या वरचा वरे भाग, तर तिकडेही पाण्याच्या प्रेशरचं समस्या आहे. स्वच्छ पाणी म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की गटारातून लाईन गेलेल्या आहेत. अनधिकृत जोडणी झाल्यामुळे पाण्याचं प्रेशर, जे नागरिकांचं हक्काचं पाणी आहे, ते कुठेतरी वेगळीकडे पळवलेलं गेलेलं आहे. ही पाण्याची समस्या आहे. कचरा व्यवस्थापन हे नीट होत नसल्या कारणाने अनेक वस्त्यांमध्ये दुर्गंधी आहे. कचरा व्यवस्थित उचलला जात नाहीये, त्यासाठी जागा सोडल्या जात नाहीयेत. कचरा कुंड्या बाजूला करून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. त्याच्यानंतर गटर व्यवस्था, सांडपाणी व्यवस्था, या सांडपाणी व्यवस्थेवर साठी गेले कित्येक वर्ष गटाराचे बांधणी झाली नाही. फक्त वरती ढापे बदलायचे, हे सगळी कामं चालू आहेत. गटाराचं रुंदीकरण, ज्याप्रमाणे लोकवस्ती वाढलेल्या आहेत, गटाराचं रुंदीकरण व्यवस्थित त्याची बांधणी नियोजनबद्ध हे होत नाहीये. आणि सगळ्यात मोठी समस्या ड्रेनेजची. तुम्ही वाडी एस्टेट बेलबाजारमध्ये ह्या सुद्धा पट्ट्यामध्ये जर मी पाहिलं तर ड्रेनेजचे जे मेन होल आहेत ते महिन्यातून 2-3 वेळा तरी ओव्हरफ्लो होत असतात. मग यासाठी काय केलेलं आहे सरकार, महानगरपालिकेचं नियोजन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी याच्यावरती काय विषय करतात? मी ही निवडणूक आलोय म्हणून सांगत नाही, पण 2009 पासून मी ड्रेनेजची समस्या सरकारने सुधारावी, महानगरपालिकेकडे लक्ष द्यावं, पण कोणी काही लक्ष देत नाही. मी सामान्य कार्यकर्ते, माझं काम महानगरपालिका संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनावर, त्याचे मी पत्र तुम्हाला दाखवू शकतो. मी कधीपासून हा पत्र व्यवहार करतोय. मिठी नदीच्या पाण्याचा पुराचा विषय आहे. गाळ अनेक वर्ष काढला जातोय, ती कधी साफ होत नाहीये. मिठी नदी कित्येक करोड, शेकडो करोड निधी शासनाचा, सरकारचा याच्यावरती खर्च झालेला आहे. त्याचं अजूनही काम पूर्ण झालेलं नाहीये. आणि या मिठी नदी पुराची जो धोका आहे किंवा त्याच्या ज्या समस्या आहेत, स्थानिक नागरिक वर्षानुवर्ष ते भोगत आहेत. याच्यातून लोकांना बाहेर काढायचं आहे. आणि शौचालय, प्रत्येक पक्षाचे उमेदवार उभे आहेत, निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रत्येकाने आपला आपला जाहीरनामा सादर केलेला आहे. प्रत्येक आश्वासन नागरिकांना देत आहेत. का हे 5 वर्षामध्ये जर नगरसेवक झाले तर 5 वर्षामधून काय आश्वासनाला बळी पडतील का? हे बघा, जे नगरसेवक आहेत त्यांनी आश्वासनं दिली, ती आश्वासनांची पूर्तता झाली की नाही हे नागरिकांना माहिती आहे. वॉर्ड 166च्या मतदारांना माहिती आहे. मी पदयात्रा करतोय, घराघरात जातोय, तिथल्या समस्या बघतोय. मी 2-3 वस्त्यांची तुम्हाला उदाहरणं देतो. संदेश नगर 2 शौचालय, 2 ठिकाणी शौचालय आहेत ज्या बांधलेली आहेत. त्याच्या अनेक शौचालयांना दरवाजे नाही आहेत. स्त्री आणि पुरुष एकत्र त्याचा वापर करतायत. विचार करा तिथल्या माता भगिनींची काय विषय असेल. अस्वच्छता तर एवढी आहे की तर गटारात त्याची जी मेन वाहतूक आहे, त्याची जी लाईन आहे ती ओव्हरफ्लो होऊन लोकांच्या घरासमोरून ते सगळी घाण वाहते. आणि संदेशनगरच्या दोन्ही तसाच प्रकार आहे. त्याच्यानंतर मी किस्मतनगरमध्ये जाऊन आलो. तिकडे तर लोकांना शौचालयाची सुविधाच नाहीये. घरासमोर शिशी घाण पडलेली आहे. सगळ्यांच्या लोकांना कसे राहतात. तिथे एक आजी रडत होती अक्षरशः. मी गेलो तेव्हा त्याचा व्हिडिओ मी बनवलाय. तर इतकी दारुण अवस्था आहे.
आणि लोक म्हणतात आम्ही कामं केली, तर मला असं वाटतं की नागरी सुविधा किंवा बाकीच्या सगळ्या विषय लक्षात घेता समस्या गंभीर आहेत, मोठ्या आहेत आणि त्या मी नक्की सोडवणार आहे. कारण गेले 25-30 वर्षाचा माझा जो अनुभव राहिलेला आहे एक कार्यकर्ता म्हणून, विविध माध्यमातून माझ्या पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून विविध निधी आणून या विभागात मी अनेक ठिकाणी शौचालय बांधलेली आहेत. पण माझे काही मर्यादा आहेत. हे खरं काम नगरसेवकांचं होतं, त्यांनी ते केलेलं नाहीये, त्याची पूर्तता मी करेन. महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत का? जर तुम्ही नगरसेवक झालात आणि तुम्हाला जर फंड मिळाला तर त्याचा अहवाल तुम्ही 3 महिन्याला अहवाल किंवा 6 महिन्याचा अहवाल तुम्ही सादर करणार का? किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून हा अहवाल झालेला खर्च जो आहे तो प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर मांडणार का? काय सांगा? आजकाल काय झालंय, भ्रष्टाचार हा एक शिष्टाचार झालेला आहे. हे लोकांना पण असं वाटतं की हे तर होणारच आहे. पण आजपर्यंत माझा एक कार्यकर्ता म्हणून जो काय प्रवास झालेला आहे शिस्तबद्ध आणि जे कायदेशीर आहे, कायद्याचं पालन करून करायचं. कुठल्याही कामाचं जेव्हा ऑर्डर निघते, त्याचं टेंडरिंग जे होतं त्याची एक ऑर्डर असते, ती कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरने ती ऑर्डर कधीच त्या कामाच्या ठिकाणी लावायची असते. कितीचा निधी झालाय, काम काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे आणि काम कधी सुरू होणार आणि कधी समाप्त होणार याची तो एक पेपर लावणं आवश्यक असतं. ही ऑर्डर कॉपी मी फक्त निवडणुकीसाठी म्हणत नाही, ही ऑर्डर कॉपी मी त्या ठिकाणी लावली जाईल. ते काम दर्जादर झालं की नाही हे नागरिकांचं व स्थानिक लोकांचं कर्तव्य आहे की व्यवस्थित लक्ष दिलं जातं की नाहीये. नागरिकांच्या सहकार्यातून, स्थानिक रहिवाशांच्या सहकार्यातून, त्यांच्या सहयोगातून आणि महानगरपालिकेचा निधी योग्य वापरला जातो की नाही यासाठी मी काटेकोर आणि प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे हे लोकांसमोर काम करून दाखवेन, हे मी आश्वस्त करतो. जर ह्या सगळ्यात आज आश्वासन देतात मी जाहीरनामा प्रसारित केलेला आहे, जर ते जर पार्टी शर्ती जर पूर्ण नाही गेल्या तर राजीनामा द्यायला तुम्ही तयार आहात का? ज्या दिवशी मतदार येऊन माझ्या समोर, म्हणजे कोणतरी विरोधी पक्षातले लोक येतील म्हणजे राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात, जी कामं, कारण माझी कामं करण्याची पद्धत, कामं अनेक आहेत, सगळी एकदम होऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे. मी निवडून आल्यानंतर सर्व वॉर्डमधील सर्व प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र, वस्तीशा एकत्र बसवून त्यांच्याकडची कामांची लिस्ट घेऊन त्याला प्राधान्याने कोणती केली पाहिजेत त्यांना विश्वासात घेऊन आपण पहिले हे करूया आणि त्या माध्यमातून ती कामं होत राहणार आहेत. त्या प्रक्रियेमध्ये मी समाजातल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना, सुशिक्षित लोकांना सहभागी करून घेणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल राहणार आहे. आणि जर ते मी काम करण्यामध्ये माझ्याकडनं कामचुकारपणा होतोय किंवा त्यामध्ये मी कुठेतरी कमी पडतोय, हे जर लोकांनी मला सिद्ध केलं किंवा मला सांगितलं, माझ्या निदर्शनास आणून दिलं, जर लोकांनी सांगितलं, असं म्हणतात ना की त्यांना रिटर्न बोलवा उमेदवारांना, मी लोकांच्या म्हणण्यानुसार जर मी कुठे अपयशी ठरलो तर साहेब मी राजीनामा देईन माझ्या पदाचा. कारण राजकारणाने माझं काही घर चाललेलं नाही. 30 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहे, एक सामान्य जीवन मी जगत आलेलो आहे. यावरती तुम्ही विश्वास ठेवा की माझी पुढची जी काही आयुष्य उरलेली आहेत ती मी माझ्या नावाला कुठेही कलंक लागणार नाही, याचा मी खबरदारी घेईन. जर तुम्ही निवडून आलात तर येत्या 6 महिन्यामध्ये किंवा 100 दिवसामध्ये सर्वसाधारण कोणत्या कामाला प्राधान्य देणार, अशी कोणतीही 5 कामं तुम्ही निवडाल ते मला सांग. आता जी मी कामं बघतोय, लोकांच्या ज्या गरजा आहेत, त्यामुळे शौचालयांची जी दुरावस्था आहे ती तातडीने सुधारणार. कारण जिथं माता भगिनी ज्या शौचालयात जातात तिथं तर दरवाजे नसतील, ती अस्वच्छता असेल. मी इतकं डिटेल्स बोलू शकत नाहीये, वेळेची मर्यादा पण सांगतो की लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, माता भगिनींच्या आरोग्याचाही प्रश्न आहे. स्त्री पुरुष एकत्र आहे, दरवाजे नाही आहेत, परिस्थिती बिकट आहे. शौचालय, कचरा व्यवस्थापन, पाणी, रस्त्यांना जे खड्डे पडलेले आहेत त्यासाठी व्यवस्था करणं हा विषय. आणि किस्मतनगर म्हणा किंवा संभाजी चौक, रामदास चौक मध्ये एक जी गटाराची मी बघितलेली आहे साहेब, इतकं घाण परिस्थिती आहे तिथली. ही गटार स्वच्छ करणं आणि आमच्या बैल बाजार मधून सुद्धा वगैरे वाडी एस्टेट मधून सुद्धा जी गटार स्वच्छ करून एक चांगलं करणं. आणि प्रदूषण, जे वाडी एस्टेट मधून बैल बाजार मधून जे RMCचे जे काही प्रकार चालले त्याच्यामुळे प्रदूषण होतंय,
रस्त्यांना खड्डे पडलेत, मार्केट आहे, शाळा आहेत, धोकादायक जीवन आहे. याच्यासाठी मी पहिलं आंदोलन करणार आहे, एवढं निश्चित. तुम्ही जर निवडून आलात तर HDI सारखा विभाग आहे, आज त्या विभागामध्ये पाण्याची समस्या कायम आहे. 15 मिनिट लोकांना पाणी मिळते आणि पाण्यामुळे लोक तिथेही त्रस्त आहेत. पाणी स्वच्छ नाही, लोकांचे केस सुद्धा गळती चालू झालेली आहे तिथील रहिवाशांची. या संदर्भात काय सांगाल? पाणी स्वच्छ हवं आहे लोकांना. सर, पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं. अनेक आजार हे दूषित पाण्यामुळे होतात, हे तर सायन्स सांगते. जर मुंबई महानगरपालिका आपल्या लोकांना स्वच्छ पाणी पुरवू शकत नसेल आणि आवश्यक पाणी पुरवठा करू शकत नसेल तर मुंबई महानगरपालिका खूप श्रीमंत आहे किंवा जे काही ठेवी आहेत असं म्हटलं जातं, त्याचा काही उपयोग नाही. शेवटी हे आपल्या लोकांसाठी सगळा विषय आहे. तो वॉर्ड जिथं आमचे लोक आमच्या वॉर्डमध्ये तिकडे शिफ्ट झालेले आहेत, तो वॉर्ड तो विभाग आहे तो या वॉर्डमध्ये येत नाही. परंतु तरी सुद्धा तिथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन, अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्या सगळे तात्काळ जी गोष्ट करणं शक्य आहे, कारण पाण्याचा प्रेशर वाढलं जावं. जर आवश्यक असेल पाण्याची पाईपलाईन मोठी करणं आवश्यक असेल, कारण लोकसंख्या वाढली आहे तिकडे. पूर्वीची पाईपलाईन आणि आता स्थलांतरित झाल्यामुळे पाणी कमी पडते, लोकांना प्रेशर मिळत नाही. ज्या टेक्निकल गोष्टी करणं आवश्यक आहे त्यासाठी जो काही निधी लागेल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार, प्रायोरिटीवरती प्रयत्न करणार. महिला सुरक्षेसाठी काय सांगाल? आज काल एक घटना घडलेली आहे संदेश नगरमध्ये. काय पुनर्वसन झालेले आहे, त्यांचे पुनर्वसन करीत असताना रँडम मध्ये इथून एक, या गल्लीतून एक घर उचललेलं आहे, त्या गल्लीतून एक घर उचललेलं आहे, दुसऱ्या गल्लीतून एक घर उचललेलं आहे आणि त्याला पत्रे लावून सील केलेलं आहे. जे काय लोक आहेत तिथं रात्रीच्या वेळेला खूप अंधार असतो आणि अंधाराचा फायदा घेऊन काय लोकांनी काल तिथं बलात्कार झालेला आहे. तर महिला सुरक्षे संदर्भात तुम्ही CCTV फुटेज किंवा काय कॅमेरे लावाल का? किंवा महिलाची सुरक्षा ही कोणाची जबाबदारी आहे, काय सांगा? निश्चित महिलांची सुरक्षा ही प्रशासनाची आहे, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे, सरकारची आहे, शासनाची आहे, त्याचबरोबर मला वाटतं समाजाचीही आहे. जागरूक जबाबदार समाज असणं ही सुद्धा आवश्यक आहे. काल जी घटना घडलेली आहे संदेशनगर क्रांतीनगरच्या भागामध्ये अतिशय दुर्दैवी आहे. आचारसंहिता चालू आहे, अतिशय गंभीर प्रकार आणि अतिशय भयानक प्रकार झालेला आहे. मी याच्यावरती विशेष काही टिप्पणी करू इच्छित नाही. मला प्रामुख्याने काय म्हणायचं आहे, हे पुनर्वसन जे होते, या गल्लीतून एक रँडम मध्ये घर उचललं जातं, दुसऱ्या गल्लीतून एक रँडम मध्ये उचललं जाते, हे पुनर्वसन खरं पुनर्वसन म्हणाव का? हा काय प्रकार आहे? असं पुनर्वसन कुठं कधी झालेलं आहे? पाहिलं का तुम्ही कधी झालेलं असं? पण आज इथं टप्प्याटप्प्याने 50 लोकांचं पुनर्वसन, 100 लोकांचं पुनर्वसन, हा काय प्रकार आहे? योग्य आहे का? काय सांगा? मी त्याच मुद्द्यावरती येत होतो की मुंबई सारख्या प्रगत शहरामध्ये अद्ययावत सगळ्या यंत्रणा असताना की अशा प्रकारचं पुनर्वसन होणं हे किती ढिसाळपणाचं, किती बेजबाबदारपणाचं काम आहे हे लक्षात येतंय. म्हणजे मी याचा अधिकाऱ्यांना दोष देईनच. MMRDA काय करते, ते काय राम भरोसे चाललंय का, याचा वरिष्ठांनी विचार करावा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा ह्याच्यामध्ये किती सहभाग होता. तर जबाबदारीने आपल्या लोकांची काळजी घेणं की अशा प्रकारचं पुनर्वसन करणं, तिथे जे शिल्लक राहिलेले लोक आहेत त्यांच्या जीवाला, त्यांच्या आरोग्याला, त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो याचा कोणी विचारच केला नाही. त्यामुळे ह्या घटना घडतात. किंवा मी जे बघितलं, लोक तिथे सांगतात की रात्री गरदुल्ले वगैरे दारू पिणारे लोक त्या सगळ्या खंडारांमध्ये बसतात, पावसामध्ये वाईट परिस्थिती आहे, कधी कोणतं घर काय पडेल काय सांगता येत नाही. MMRDA त्यांना जरा जरी ह्याची जाणत असेल, ती आचारसंहिता वगैरे जे काय ते तुम्ही बाजूला ठेवा. पहिलं जे क्रांतीनगर संदेश नगरमध्ये जे लोक मध्ये मध्ये शिल्लक राहिलेले आहेत त्यांना तात्काळ आधी पुनर्वसन करा आणि पुनर्वसन एका टप्प्यात एक लाईन घेत करा. हे आवश्यक आहे. म्हणजे कुठल्या, म्हणजे आम्ही बिहारमध्ये राहतो का कुठल्या, म्हणजे अनपढ लोक बसलेत का त्या ठिकाणी? इतकी वाईट परिस्थिती, अशा प्रकारचं ते पुनर्वसन झालेलं आहे. त्यामुळे मी खेद व्यक्त करतो. लोकांची कृपया प्लीज अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी असं मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. वाड्या इस्टेटला आज जवळजवळ 70-80 वर्ष पूर्ण झाल्यात, इमारती जीर्ण झालेल्या आहेत, तर त्यांनाही पुनर्वसन हवं आहे. आज कधी धोका, त्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो, त्यांच्या संपत्तीवरचा धोका होऊ शकतो. या संदर्भात काय सांगा? खूप महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. वाडी एस्टेट ही जी कॉलनी आहे ही रिफ्युजी कॉलनी आहे. भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून आलेल्या आपल्या बांधवांसाठी बांधलेली ही
वसाहत आहे. त्याच्यामध्ये सिंधी बांधव आणि आमच्या कोकणातले काही बांधवांची ही घरं सगळी आहेत. 19 इमारती आहेत. 70 वर्ष झालेले आहेत. या इमारतींची कधी अपघातग्रस्त होतील हे सांगता येत नाही. आज या ठिकाणी स्वर्गीय तानाजी कांदळकर यांची आठवण करावी लागेल. पण काही वर्षापूर्वी त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले, पण लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. ज्या पद्धतीने आज ते आपल्यामध्ये हयात नाहीयेत. 2021 पासून मी या विषयाला सुरुवात केली. माझे सहकारी मित्र विभागातील त्या कॉलनीमधले जे काही जबाबदार जागरूक नागरिक आहेत त्यांना सोबत घेऊन 19 इमारतींचं असोसिएशन आम्ही निर्माण केलेलं आहे. ते नियोजित आहे आणि त्यानुसार आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केली की ह्या नमकर या कॉलनीचा काय अधिकार आहेत, जमिनीचा काय विषय आहे, शासनाचे विविध GR आहेत, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे GR काढलेले आहेत त्याची माहिती घेऊन त्याचा अभ्यास करून संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही भेटतोय. काय करता येऊ शकेल, मालकी हक्क कसा मिळेल, लोकांना मालकी हक्क मिळावा आणि पुनर्वसन व्हावं. पुनर्वसन म्हणण्यापेक्षा याचं पुनर्विकास व्हावा. परंतु एअरपोर्ट बाजूला असल्या कारणाने हाईट रिस्ट्रिक्शन आहे, त्याच्यामुळे कोण बिल्डर इकडे लक्ष देत नाही आहेत. तर आम्ही आता महाराष्ट्र सरकारने जे आव्हान लोकांना केलेलं आहे की स्वयं डेव्हलपमेंट, स्वयं पुनर्विकास ह्या योजनेचा तुम्ही किंवा ह्या संकल्पनेचा लाभ घेऊन आपल्याकडे काय करता येऊ शकेल यासाठी 19 इमारतीच नव्हे तर आजूबाजूच्या वस्त्यांना सुद्धा आम्ही जागृत करण्याचं काम करतो. त्यासाठी माझ्याकडे पूर्ण फाईल आहे, माझा पत्रव्यवहार आहे, आम्ही लोकांशी संपर्क करतो, बैठक आहे, मिनिट्स आहेत. 2021 पासून काम करत आलेलो आहोत. आता कोणी जरी काय जाहीरनाम्यामध्ये जरी ते म्हटलं असलं तरी लोकांना माहिती आहे की वाडिया इस्टेट कॉलनीचा विषय कोण बघतंय. लोकांच्या कुठल्याही प्रकारची लोकांची दिशाभूल होऊ नये, लोकांचा हक्क मारला जाऊ नये, लोकांना त्यांचं घर मिळावं, त्यांची फसवणूक होऊ नये, कायदेशीर सनदशीर मार्गाने शासनाच्या नियमानुसार शासनाची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये सहभाग ठेवून वाडिया इस्टेट कॉलनीचा पुनर्विकास करण्याचा निश्चय केलेला आहे आणि हे काम करणं माझंही घर त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे हे इतरांबरोबर माझ्याही घरात आहे, आम्हाला आमचं घर सुरक्षित करायचं आहे. हे मी आणि हा माझा संकल्प आहे, तो मी पूर्ण करणार. विभागामध्ये नशेडीखोरांची संख्या वाढलेली आहे, त्यावर काही उपाययोजना आहेत का, किंवा युवा पिढीला कौशल्य विकास मार्गदर्शन करणार का, किंवा नोकरीसाठी काय प्रयत्न तुमचे असतील का, किंवा वार्डामध्ये विभागामध्ये बाहेरच्या ज्या कंपन्या येतात त्यांना प्रामुख्याने स्थानिकांना प्राधान्य द्याल का, काय सांगा? निश्चित रोजगार हा मोठा विषय आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये राहणं सोपं नाही. इन्कम सोर्स पाहिजे प्रत्येकाला. ह्या विभागात काय एवढी इंडस्ट्री नाही आहे, परंतु जे इथे काही जे कारखाने आहेत किंवा ज्या छोट्या इंडस्ट्रियल ऑफिसेस आहेत या ठिकाणी मी प्रत्यक्ष भेटी करून तिथला डाटा घेऊन स्थानिक रोजगार किती होतोय, स्थानिक तरुणांना रोजगार किती मिळतोय यावरती नियंत्रण ठेवणार आणि त्याची सुविधा उपलब्ध करून देणार. त्याचबरोबर नुसती नोकरी नाहीये तर मुलांमध्ये कौशल्य स्किल डेव्हलपमेंट निर्माण होईल यासाठी प्रशिक्षण शिबिरं शासनाच्या माध्यमातून राबवली जातील आणि मुलांना युवक युवतींना प्रशिक्षित केलं, इव्हन महिलांना सुद्धा यासाठी प्रशिक्षित केलं जाईल आणि शासनाच्या योजनांचा त्यांना फायदा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार. आणि रोजगार, स्वयंरोजगार यासाठी मी प्रयत्न करणार आहे की छोटे छोटे व्यवसाय करा. आमची मराठी तरुण मुलं सुद्धा 10वी 12वी काय मुलं काही शिकत नाहीत पुढे आणि मग कुठेतरी नोकरी, मग हाऊसकीपिंग मध्ये किंवा छोट्या छोट्या ऑफिसेस मध्ये काम करतात, पण त्याला काही लाईफ नाहीये. पण माझा हा पहिल्यापासूनचा विषय, मी अनेक ठिकाणी अनेक वर्ष बोलत आलोय की आमच्या तरुणांनी व्यवसाय करावा. त्यासाठी कुर्ला विभागातल्या ज्या काही जागा आहेत, महानगरपालिकेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याशी संवाद करून लोकांना, आमच्या तरुणांना व्यवसाय मिळेल, ते रोजगार करू शकतात यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार म्हणजे करणारच. जर बाहेरचे येऊन इथे पैसा कमवू शकत असतील बाहेरच्या एरियातून, माझा विरोध नाहीये, तर स्थानिक भूमिपुत्रांना पहिलं प्राधान्य जे करणार आहेत त्यांना दिलं जाईल आणि यासाठी विशेष प्रयत्न केले जातील हे मी तुम्हाला आश्वस्त करतो. महिलांच्या सबलीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, अनेकांना माहिती पण नसतील काय योजना आहेत. मला असं वाटतं जरा मोबाईलचा उपयोग आपण यासाठी सुद्धा जरी केला तर कोणत्या कोणत्या योजना आहेत त्या महिलांना कळेल, त्याच्यावरती अभ्यास, काय प्रक्रिया आहे ती समजून घेतली पाहिजे. शासनाची जशी महिला समृद्धी कर्ज योजना आहे, महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना आहे, सुकन्या समृद्धी योजना आहे, जननी सुरक्षा योजना आहे, माझी कन्या भाग्यश्री योजना आहे,
पंतप्रधान मातृवंदना योजना आहे, विमा सखी योजना आहे, कामकाजी महिलांसाठी वसतिगृह योजना आहे, उद्योगिनी योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे, स्वस्थ नारी सशक्त परिवार, शिलाई मशीन प्रशिक्षण योजना आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना, व्यावसायिक शिक्षण शुल्क माफी योजना, अशा विविध योजना आहेत. या योजनांची योग्य माहिती त्या कशा मिळवायच्या, त्यासाठी काय पात्रता आहेत, काय अटी शर्ती आहेत, यांचा उपयोग करून त्याचा ज्या गरजू महिलांना आवश्यकता आहे ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि हे अतिशय अद्ययावत पद्धतीने जे काही आपल्याकडे जे मिळेल ह्या पद्धतीने मी करेन आणि ती सुविधा त्या सेवा त्यांच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. बघा, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने प्रेरित झालेला, APJ अब्दुल कलाम, सर्व राष्ट्रीय आमचे राष्ट्रपुरुष जे आहेत, राजकीय म्हणाल तर श्रद्धेय अटलजी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पहिलं भाषण मी शिवाजी पार्कला ऐकलं आणि मला वाटलं की मी राजकीय काम करावं, मी सामाजिक करत होतो. या प्रेरणेने काम करणारा मी कार्यकर्ता आहे. मी चुकीची आंदोलनं करून, लोकांची दिशाभूल करून माझं काही घर भरलेलं नाहीये, किंवा कुठल्या नेत्याने मला काही दिलं नाहीये, किंवा माझ्या पक्षाने मला दिलं काही नाहीये म्हणून मी काही पक्ष बदललेला नाहीये. राजकीय अपरिहार्यता काही जी असते ती असते आहे, पण आता आपल्याकडे जे उभे आहेत त्यांनी किती पक्ष बदललेले आहेत, का बदलले ते त्यांना तुम्ही विचारा. मी ह्या विभागात प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून माझ्या विभागातल्या दलित, शोषित, वंचित, गरीब, कष्टकरी, सर्व तळागाळातील मुस्लिम बांधवांपासून तर आमच्या सगळ्या बांधवांपर्यंत मी ते बघत आलोय. कारण बघा, आज जी परिभाषा झाली ना, मी बघतो लोक की हा इकडचा टापू मला मतदान करत नाही, मी इकडे काम करणार नाही, म्हणजे मानवतेला शर्मनाक करेल अशा प्रकारची जी काही लोकप्रतिनिधींची वागणूक आहे ही खरंच चुकीची आहे. तेही माणसं आहेत, त्यांची कामं व्हायला पाहिजेत. बाकी तुम्ही वैचारिक लेवलला तुमचे मतभेद असू शकतात, परंतु एक लोकप्रतिनिधी हा सगळ्यांचा असतो, सगळ्यांची कामं करावी लागतात, तर ती केली गेली पाहिजेत. त्यामुळे मी एक कार्यकर्ता म्हणून कसा आहे आजपर्यंत माझा प्रवास हे बघून लोकांनी मला मतदान करावं असं मी लोकांना आपल्याही माध्यमातून आवाहन करतो. विभागामध्ये स्लम विभाग असल्यामुळे ड्रेनेज उघडे आहेत, नाले उघडे आहेत, आरोग्य खूप धोक्यात आहे नागरिकांचं. या संदर्भात काय उपाययोजना आहेत का, किंवा नागरिकांसाठी आरोग्यासाठी काय तुम्ही उपाय किंवा त्याचा काय रोड मॅप तुमच्याकडे तयार आहे का, काय सांगा. आरोग्य, सामान्य गरीब लोक आहेत, कधी कधी पैशा खातर आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. विशेष करून आमच्या माता भगिनी, तुटपुंजी कमाई असते, त्याच्यामध्ये घर खर्च चालवायचा का स्वतःच्या आरोग्याकडे बघायचं, हे मी अनेक वर्ष बघत आलेलो आहे, हे मी अनुभवत आलेलो आहे. मी नगरसेवक झाल्यानंतर माझं कार्यालयाची एक विंग अशी असेल की ज्याच्यामध्ये आरोग्या संदर्भातलं 24/7 मार्गदर्शनासाठी एक कर्मचारी उपलब्ध असेल. अद्ययावत संविधानिक शासनाच्या ज्या योजना आहेत किंवा विविध ज्या ट्रस्ट आहेत तिथं कशा प्रक्रियेने त्यांना पैसे मिळतात किंवा निधी मिळतो, जेणेकरून ते आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात, शासनाचं कसं होऊ शकतं, फॉर्म वगैरे ती प्रक्रिया. कारण घरात एखादा माणूस आज हॉस्पिटलाइज झाला तर मग कुटुंब छोटं आहे, मग ते धावपळ करणार की हे निधी मिळत बसणार. मी हे करणार आणि हे मी आमचे नेते आदरणीय किरीटजी सोमय्या यांच्याकडनं शिकलोय. कारण माझ्या आयुष्यातलं राजकीय जीवनातलं पहिलं काम युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू झालं, कावीळ मुक्त मुंबई. आणि ते सुद्धा काम करता माझ्या मनात हे बरेच वर्ष आहे की मी हे लोकांसाठी करणार, कारण इथं गोंधळ उडतो, हकनाक लोकांचे जीव जातात, हे तर करेनच. त्याचबरोबर जे महानगरपालिकेचे दवाखाने आहेत की जे हॉस्पिटल्स आहेत तर या ठिकाणी अद्ययावत साधन सामुग्री कशी राहील, लोकांना सुविधा कशा मिळतील. आणि इव्हन तुम्हाला मी इथून पुढे जाऊन सांगतो, तर आता काही गटर लादी एवढाच मर्यादित विषय मुंबईत राहिलेला नाहीये, ते तर होत झालेलं आहे. पण नगरसेवकांचा निधी कुठे अजून वापरता येऊ शकतो, त्यासाठी जर कायद्यामध्ये किंवा नियमांमध्ये काय बदल करायचा असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास करून मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, सरकारला, शासनाला हे निदर्शनास आणून देणार आहे की हा निधी बाकीच्या कामासाठी सुद्धा वापरला जावा आणि त्याचं प्रमाण वाढवावं. नाहीतर काय होतंय, नगरसेवक काय करतात, दरवर्षी तेच लाद्या बदलतात, तीच गटारं बांधतात, क्वालिटी दर्जा नाही आहे. त्याला व्यापक स्वरूप असेल, लोकांच्या गरजा लक्षात घेऊन मी ते करणार आहे, एवढं निश्चित. शेवटचा प्रश्न, प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आपण स्वतः
रॅली काढता, प्रचार रॅली करता, घराघरामध्ये जाऊन नागरिकांना विनंती करता, कॅम्पेनिंग करता. नागरिकांनी तुम्हालाच मतदान का करावं? खूप महत्वाचा प्रश्न विचारला, मलाच का करावं. मी पहिलं आपल्या माध्यमातून सांगू शकतो की नागरिकांनी मतदान करावं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेने दिलेला हा नागरिकांना सर्वोच्च अधिकार आहे की तुम्ही तुमचं सरकार, तुम्ही तुमचं प्रशासन तुमच्या मताच्या द्वारे तुम्हाला चालवायचं आहे. हा खूप मोठा विषय आहे, कारण त्याच्यावरती तुमच्या सर्व जीवनाचा सगळा पुढचा प्रवास अवलंबून आहे. मत देताना विचार करून द्या, असं मी मतदारांना आवाहन करतोय. आपल्या समोर ह्या प्रक्रियेच्या, निवडणुकीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून काही उमेदवार तुमच्या समोर उभे असतात. त्या उमेदवार हे कोण उमेदवार आहेत? अनेक जण उभे राहू शकतो, कोणी उभे राहू शकतो. गुंड, जेलमध्ये असलेले सुद्धा उभे राहतात आपल्याकडे. तर जे कोण उभे आहेत उमेदवार, त्यांचा कृपया अभ्यास करा. त्यांची कारकीर्द काय राहिलेली आहे, त्यांचा इन्कम सोर्स काय आहे, त्यांची क्वालिटी काय आहे, त्यांचा स्वभाव कसा प्रकारचा आहे, त्यांनी आतापर्यंत कोणत्या प्रकारची कामं केलेली आहेत, समाजामध्ये त्यांचं योगदान काय आहे, त्यांची शैक्षणिक लेवल काय आहे, हे लक्षात घ्या. मी कोणाला कमी लेखत नाहीये, परंतु हे सगळं बघितल्यानंतर मग मोहन आंबेकर आज 16 उमेदवार वॉर्ड 166 मध्ये उभे आहेत. 15 एका बाजूला आहेत, त्याच्यामध्ये वर्तमान नगरसेवकच म्हणा, जे त्यांच्या श्रीमती जरी उभ्या असल्या. मग ह्या 15 मध्ये मोहन आंबेकर का असावा? तर माझे वय आता 50 झालंय. 50 मध्ये 30 वर्ष मी समाजकारणाला दिलेली आहेत, आणि नुसतं समाजकारणाला फक्त कुठं उपस्थिती नाही दाखवलेली आहे, तर 2004 मी व्यायामशाळा बांधलेली आहे विभागामध्ये. अनेक शौचालय बांधून घेतलेले आहेत, अनेक बालवाड्या बांधलेल्या आहेत, अभ्यासिका बांधलेल्या आहेत. ज्या शाळेमध्ये शिकलो, कराची शाळेमध्ये, त्या शाळेला कम्प्युटर दिलेले आहेत. मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे. अनेक मदत कार्य केलेली आहे. क्रीडा, आरोग्यविषयक उपक्रम राबवलेले आहेत. ह्या कुर्ल्यामधली सांस्कृतिक वारसा जोपासला जावा म्हणून कुर्ल्यामधली पहिली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा 2000 सुरू करणारा हा तुमचा कार्यकर्ता आहे. हा जो काही माझ्या पाठीमागे 25-30 वर्षाचा अनुभव आहे, या अनुभवाचा मी केलेल्या कामाचा लोकांनी अभ्यास करावा. माझ्यापेक्षा इतर उमेदवारांचं काम तुम्हाला अधिक वाटलं, तो उमेदवार तुम्हाला बरा वाटला, तुमचं अमूल्य मत तुम्ही त्यांना द्या. मला काय हारजीतचा प्रश्न नाहीये. मी उभा यासाठी राहिलेलो आहे. मला समाजातल्या अनेक लोकांनी आग्रह केला की तू उभा राहा, तू इतक्या वर्षी काम केलं, तुझा अनुभव या विभागाला तुझी गरज आहे. माझ्या मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यामुळे मी उभा राहिलेलो आहे. माझी काय रोजीरोटी नाही आहे, माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. परमेश्वराच्या कृपेने माझ्या गरजा कमी आहेत. त्यामुळे मी समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. अनेक गोष्टी सांगू शकतो. तुमचा वेळ थोडा घेतो मी. आपल्याला माहिती असेल की नवरात्रीमध्ये देवीला साड्या चढवल्या जातात. देवीला नवरात्रीमध्ये काही मंडळ त्या साड्यांचा लिलाव करतात, तुम्ही ऐकलं असेल. वाडेश्वर मित्रमंडळाचा मी अध्यक्ष होतो. मी म्हटलं ह्या साड्यांचा लिलाव नाही करायचा. आदिवासी क्षेत्रातल्या महिलांना राज्यारक्षणासाठी वस्त्र नाही आहे. आपण ह्या साड्या आमच्या माता भगिनींना देऊया. माझी संकल्पना, माझे विचार माझ्या सहकार्याला, माझ्या परिवाराला खूप आवडले. आम्ही वाडा, तलासरी ह्या भागामध्ये जाऊन ते द्यायला सुरुवात केली. तो उपक्रम आजही चालू आहे. त्याचं अनुकरण अनेक मंडळांनी केलं. त्यामुळे माझी काम करण्याची पद्धत, माझी विचार करण्याची पद्धत, आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आम्ही काही बेंचेस वाटलेले आहेत, मंदिरांचे जीर्णोद्धार केलेले आहेत. अनेक विषय मी काही नसताना व्यायामशाळा बांधलेल्या आहेत, व्यायामशाळा अद्ययावत करत आहे. माझ्या नेत्यांच्या माध्यमातून माझ्या विभागातल्या लोकांचं नागरिक जीवन सुखकारक होईल यासाठी मी प्रयत्न करत आलोय. ह्या सगळ्याचा लोकांनी अभ्यास करावा. माझ्याकडे काही कमी आहे तर ती पैशाची आहे. आज लोक म्हणतात निवडणूक लढायला प्रचंड पैसा लागतोय, पैसा लागणार, लोक पैसे वाटतात. कोण म्हणतं ह्याने 1 करोड खर्च केला तर मी 1 करोड 10 लाख करेन. कोण म्हणतं 2 करोड ह्याने खर्च केला मी 2 करोड 20 लाख करेन. मी काय एवढं करू शकतो? ही शर्त लागलेली आहे. म्हणजे पैसा कोण किती खर्च करतोय किंवा आता ज्या माझ्या कानावरती गोष्टी येत आहेत ते लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं की ह्या छोट्याशा जी काय अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे किंवा काही ज्या दारूच्या पार्ट्या मिळणार आहेत यासाठी तुम्ही मतदान करणार आहात आणि आपली पुढची 5 वर्ष अंधकारात ठेवणार आहात. जे मी जे काही व्हिडिओ नंतर दाखवणार आहात किंवा किस्मतनगर, संदेशनगर, क्रांतीनगर, गफूरखान इस्टेट, रामदास चौक इकडे जरा जाऊन बघून या की नगरसेवकांनी किंवा लोकप्रतिनिधी कशी कामं केलेली आहेत. याचा अभ्यास घ्या आणि मग मोहन आंबेकरला का मत द्यायचं
द्यायला पाहिजे का? तुम्हाला जर माझी कामं बघून आणि इतरांची कामं बघून वाटलं की हा सरस आहे, तुमचं मत, तुम्ही तुमचा अधिकार आहे तो द्या. पण माझी कामं करून मला विश्वास आहे की माझ्या कामाच्या, माझ्या प्रगती पुस्तकावर किंवा माझ्या सगळ्या आजपर्यंत केलेल्या कार्याच्या अहवालावरती लोक मलाच मतदान देतील. त्याची निशाणी आहे पुस्तक. ज्ञानाचं, प्रगतीचं, शिक्षणाचं प्रतीक हे माझं पुस्तक आहे. त्यामुळे समाजातल्या आपल्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांनी, सुज्ञ नागरिकांना मी आवाहन करतो, बाबांनो, ह्या निवडणुकीमध्ये माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता उतरणं, निवडणूक लढणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. मला काम करायची इच्छा आहे, मी समाजाचं काम करू शकतो, मी केलेलं आहे माझं. तुम्ही माझी कामाची सगळी माहिती घ्या, एक संधी द्या आणि ह्या पैशाच्या किंवा ज्या जो काही प्रकार चाललेला आहे, जे चुकीचे प्रकार चाललेले आहेत, याला आळा घाला. स्वतःचा विभाग सुरक्षित आणि विकसनशील कसा होईल, विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका कार्यकर्त्याला आशीर्वाद द्या. माझ्यासाठी तुम्हीच माझी खरी संपत्ती आहे. त्यांच्याकडे गडगंज पैसा जरी असला तरी माझ्याकडे सामान्य, माझ्यासोबत जे माझे सहकारी काम करतात, माझे कार्यकर्ते, माझा मित्रपरिवार, विभागातील चांगले नागरिक, मतदार हे मला आवाहन करतात, तुम्ही मागे होऊ नका. मला अनेक प्रलोभनं आलेली आहेत, मला अनेक प्रेशर्स आलेले आहेत, माझ्यावरती पक्षाने कारवाई केलेली आहे. मी 30 वर्षाची माझी पक्षासोबतची ही जी काही माझी प्रामाणिकता होती, माझी जी काही निष्ठा होती, ती ह्या विभागासाठी मी पणाला लावली. माझा कंठ दाटून आलेला आहे. एक कार्यकर्ता किती प्रामाणिक असू शकतो याचा तुम्ही विचार करा. माझं घर भरण्यासाठी मी का उभा नाहीये. लोकांनी मला आग्रह केलाय तू उभा राहा म्हणून मी उभा राहिलेलो आहे. मी पैसे वाटू शकत नाहीये. मतदान करा, पुस्तक निशाणी निवडा, मला काम करायचं एवढंच मला सांगतो. खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहिलं आत्ताच मोहन आंबेडकर यांनी प्रत्येक प्रश्नांचं बेधडकपणे उत्तर दिलेलं आहे आणि मध्ये थोडं भावनिकही झालेले आहेत, कारण पक्षाने त्यांना तिकीट न दिल्यामुळं थोडीशी नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराची वचननाम्याची खैरात तर खूपच आहे, पण निवडायचं एकालाच आहे. त्यामुळं येत्या 16 तारखेला या उमेदवाराचं सर्वच नसीब येत्या तारखेला माहीतच पडेल. मतदान कोणाच्या बाजूने असेल आणि कोण निवडून येईल. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.